श्रीराम. संतांच्या संगतीचा परिणाम. जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनलंय अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सगळं विष शोषून घेते. नंतर तिला धुतली की ती पूर्ववत होते. त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपलं पाप शोषून घेतलं जातं आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्ध राहतोच. सत्संगती मिळेल, पण ती टिकणं फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट असं म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. विषय तृप्तीसाठी जावं आणि निर्विषय होऊन यावं हा संत संगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार, पण तो सुटावा असं वाटू लागलं म्हणजे भजन पूजन करणाऱ्याची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठाई भगवत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो, म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा. तुकाराम बुवा नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संतांना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपल्या हिताचं सांगतात, पण आपलं मन विषयात वावरत असल्याने त्यांचं बोलणं आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असलं तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना. मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावं? ज्याला भगवंताचं अधिष्ठान आहे त्याचं कडक बोलणं सुद्धा कुणालाही लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचं कारणच उरत नाही. आई पण जसं सगळीकडे सारखं, त्याचप्रमाणे सगळे संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळवलेलं पद मिळवण्याचं साधन आपणही करतो, पण त्यांचं करणं निस्संशय असतं, तर उलट आपण नेहमीच शंकाच व्यक्त करत असतो. डोळ्यात खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात. त्याने न खुपता तो खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ, हितकारक असते आणि आपण तसंच बोलावं. श्रीराम.